कॅप्टन पदाची उमेदवारी मिळवण्यासाठी दुसऱ्या सदस्यांच्या घरट्यात अंड ठेवून बाद करायचे आहे। पहिल्या राउंड मध्ये संग्राम आणि अभिजितला काढूया। उसने मेरे को धोखा दिया। मी तिथे विसरली आणि मला पॅरीला काढायला कोण विसरतंय इतक्या लवकर? तर आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे अरबाज व निक्कीमधले जोरदार भांडण। या भांडणाचं कारण असेल तर ते म्हणजे संग्राम। अरबाजचं असं म्हणणं होतं की कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये पहिल्यांदा संग्रामला बाद करायचं, पण निक्कीने पहिल्याच राऊंडमध्ये अंकिताला व पॅडेदादाला बाद केलेलं आहे। यामध्ये अरबाजने विचारल्यावर ती म्हणते की मला लक्षात नव्हतं, नंतर म्हणते की मला संग्राममध्ये लिडरशिप क्वालिटी दिसते। यावर अरबाज खूप जास्त चिडलेला आहे व त्यावर तो डीपी दादाकडे जातो आणि डीपी दादाला म्हणतो की तुम्ही यावेळेस संग्रामला बाद करा, पण डीपी दादा त्याला स्पष्टपणे नकार देतात। डीपी दादा त्याला म्हणतात की मी अंकितासाठी कॉम्प्रोमाइज केले, पण आता मी कॉम्प्रोमाइज करणार नाही। मी नाही संग्रामला बाद करू शकतो, नाही जान्हवीला बाद करू शकतो। आणि हे ऐकल्यानंतर अरबाज खूप जास्त रागामध्ये निघून जातो। अरबाजकडे फक्त एकच संधी होती, ती पण फक्त पहिल्या राऊंडमध्ये। पण पहिल्या राऊंडमध्ये निक्कीने पॅडेदादाला व अंकिताला बाद केलं। प्रत्येक वेळेस ती म्हणत राहते की मी संग्राम चौगुलेला बाद करणार आहे, पण यावेळेस तिनं तसं काही केलेलं नाही आहे आणि म्हणली की मला त्यांच्यामध्ये लिडरशिप क्वालिटी दिसते। यामागे तिची स्ट्रॅटेजी काय असू शकते? का तिला असं वाटत आहे की अरबाज या आठवड्यामध्ये घराच्या बाहेर जाईल आणि अरबाज घराच्या बाहेर गेल्यानंतर जे स्ट्रॉंग आहे ते म्हणजे संग्राम चौगुले। कदाचित मग निक्कीला संग्राम चौगुलेचा सपोर्ट घेऊन पुढचा गेम खेळायचा असेल। तिने अरबाजचं ऐकलं नाही व संग्रामला बाद केलेलं नाही आहे। तर तुम्हाला काय वाटतं, या सगळ्यामध्ये निक्कीचा प्लॅन काय असेल हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा।